एंटेरोबायस वर्बिक्युलरिस पिनवर्म. लेट्स एंटर द बेडरूम ॲट नाईट. रात्र आहे, तुम्ही बेडरूममध्ये जात आहे आणि पुढे काय होतं, हे जे वर्म आहे ना रात्री ॲक्टिव्ह असतं आणि ॲडल्ट वर्म्स सीकम आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये राहतात. हे टायनी व्हाईट थ्रेड लाईक वर्म्स असतात, छोटेसे पांढरे धाग्यासारखे एकदम वर्म्स आहेत, त्यामुळे त्यांना थ्रेड वर्म किंवा पिन वर्म म्हणलं जातं. इतकं चिल्ड्रनमध्ये कॉमन का आहे? कारण त्यांचं ट्रान्समिशन डर्टी फिंगर्स, नेल्स, बेडशीट्स, टॉईज, ऑटो इन्फेक्शनमुळे होतं. चिल्ड्रन स्क्रॅच करतात आणि एग्स जे आहेत ते त्यांच्या नखाला स्टिक होतात आणि मग ते रिइन्फेक्शन होतं. मग ते खातात ना, ते हाताने खाल्ल्यामुळे ते रिइन्फेक्शन होतं. तर रात्रीच्या वेळेला हे जे ॲक्टिव्ह असणारे जे वर्म्स आहेत ना, तर ते जेव्हा आपण ह्युमन्स इंजेस्ट करतो ते एम्ब्रियोनेटेड एग्स, तेव्हा ते एग्स हॅच होतात इंटेस्टाईनमध्ये आणि ॲडल्ट वर्म्स सिकममध्ये डेव्हलप होतात. जेव्हा आता एग जेव्हा हॅच होईल तेव्हा जो लार्वा बनेल, नंतर जो ॲडल्ट वर्म बनेल आणि तो ॲडल्ट वर्म कुठे सिकममध्ये लागतो. मेल फर्टिलायझेशन नंतर मरून जातो आणि फिमेल सर्वाईव्ह करते, कारण फिमेलला एग्स ले डाऊन करायचे. आणि ग्रॅबिड फिमेल जी आहे मग ती ॲनसला जाते. पहिल्यांदा आपण कुठे इंजेस्ट केलं, मग लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेलो, मग आपण ॲनसला गेलो. तर मग ग्रॅबिड जी फिमेल आहे तर ती ॲनसकडे जाते ॲट नाईट. रात्रीच का बरं? कारण की स्फिंक्टर रिलॅक्स असतं, बॉडी इनॅक्टिव्ह असते आणि इझियर एग डिपॉझिशन इझी असतं रात्रीच्या वेळेला. आणि एग्ज आहेत ना पेरी ॲनल स्किनला डिपॉझिट होतात, त्याच्यामुळे इंटेन्स इचिंग स्पेशली ॲट नाईट होतं. आणि हे रात्रीच का? कारण की स्फिंक्टर रिलॅक्स झालेला आहे, बॉडी इनॅक्टिव्ह असते आणि एग डिपॉझिशन हे सोपं असतं. नंतर काय होतं, ऑटो इन्फेक्शन होतं. चाइल्ड ॲनसला स्क्रॅच करतो, मग ते एग अंडर नेल्स लॉज होतात, मग ते चाइल्ड इट्स फूड आणि सक्स थंब, मग ते रिइन्फेक्टेड सेल्फ करतात आणि ते सायकल रिपीट्स. मग तो रिइन्फेक्ट होता, परत इन्फेक्ट केल्यानंतर परत ते इंटेस्टाईनमध्ये जाणार आहे, मग त्याची ती ॲडल्ट स्टेज होणार आहे, मेल मरणार आहे, फिमेल जिंदा राहणार आहे, मग ती फिमेल ग्रॅविड बनणार आहे आणि ती एग्स परत ले करणार आहे पेरी ॲनल स्किनवरती. तर ह्या एगची मॉर्फोलॉजी कशी असते, तर ते प्लॅनो कॉन्व्हेक्स आहेत, कलरलेस आहेत, ट्रान्सपरंट आहेत, त्यांच्यामध्ये टॅडपोल शेप लार्वा असतो. आणि प्लॅनो कॉन्व्हेक्स का बरं? म्हणजे की प्लॅनो कॉन्व्हेक्स कसं असतं की एक साईड फ्लॅट असते आणि एक साईड अशी कॉन्व्हेक्स असते. तर एग्स कसे एकदा गुगलला पण बघून घे. त्याचे क्लिनिकल फीचर मोस्ट इम्पॉर्टंट काय, नॉक्टर्नल पेरियानल इचिंग आणि दॅट शुड रिमाइंड ऑफ द पिनवर्म अँड इट इज कॉल्ड एज एंटेरोबियस वर्मिक्युलरिस. त्याची टायमॉलॉजी नंतर बघून घेतो. तर आणि नॉक्टर्नल पेरियानल इचिंग कॅन ऑल्सो कॉज स्लीप डिस्टर्बन्स, इरिटेबिलिटी, एक्सफोलिएशन, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि रेअरली वल्वोवजायनायटिस UTI होतं ड्यू टू वर्मचं मायग्रेशन. तर डायग्नोसिस कसं करायचं? स्टूल एक्झामिनेशन इज नॉट युजफुल का? कारण की जे एग्ज आहेत ना पेरियानल स्किनवरती लेट डाऊन आहेत आणि नॉट युजली पास इन स्टूल. हे इम्पॉर्टंट गरजेचं आहे, ठीक आहे. याचा पिको ओरल रूट नाही आहे, तुमचं स्क्रॅचिंगमुळे नेल्समध्ये तुमचं ते वर्म डिपॉझिट होते. सेलोफेन टेप टेस्ट असते याच्यामध्ये. का बरं? कशी असते टेस्ट? मॉर्निंग बिफोर बाथिंग ॲडेसिव्ह टेप अप्लाइड टू पेरियानल एरिया आणि एग्स स्टिक टू द टेप, त्याला सेलोफेन टेप टेस्ट म्हणतो आणि मायक्रोस्कोप प्लेनो कॉन्व्हेक्स एग्स दाखवतो. तर आतापर्यंत आपल्याला काय बघायचं आहे? आपल्याला बघायचं एंटेरोबियस वर्मिक्युलरिस कसं दिसतं, नंतर त्याच्यामध्ये ते सेलोफेन टेप टेस्ट बघायची आणि त्याचं एक अजून एक गोष्ट बघायची होती, कोणती बघ, एंटेरोबियस, हां त्याचं ते इटॅमॉलॉजी बघायची होती, तसं का म्हणतो त्याला, ठीक आहे. तर सेलोफेन टेप टेस्ट केली आपण आणि ट्रीटमेंट अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल, पॅरेंटल कॅमोएट देणार. एंटायर फॅमिली ऑफन ट्रीटेड टुगेदर ड्यू टू इझी स्प्रेड, ठीक आहे. त्याच्या बुकमध्ये काय काय दिलं बघ, एंटेरोबियासिस कॉमन कंटेजियस पॅरासिटिक इन्फेस्टेशन मेनली इन चिल्ड्रन. इट इज कॉज ड्यू टू, कोण आहे कॉज त्याचं आपल्याला माहिती. नंतर वन ऑफ द मोस्ट कॉमनली मेथड इन्फेक्शन्स इन वर्ल्ड आहे. ह्युमन्स त्याचे ओनली नॅचरल होस्ट असतात या इन्फेक्शनचे. नंतर एंटेरोबियस वर्मिक्युलरिस पिनवर्म, त्याला थ्रेड वर्म सुद्धा, त्याचं दुसरं नाव काय बघ. नंतर त्याची ॲडल्ट आहे, त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे, छोटं थ्रेड लाईक व्हाईटिश आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये रिसाईड करतं. त्याच्यात लाईफ सायकल बघितलं तू, ह्युमन्स कसे इन्फेक्ट होतात सेल्फ इनॉक्युलेशन किंवा एक्सपोजर टू एग्रीन एन्व्हायरमेंट, मग त्याचे लार्वे हॅच होतात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि ॲडल्ट जे आहे ॲडल्ट वर्म सिकममध्ये बनतो. मग ग्रॅबिड फिमेल्स आहेत ते ॲट नाईट ॲनेस्थेटिक जातात, एग्स ले करतात. एग्स जे आहेत पेरियनल फोल्ड्समध्ये डिपॉझिट होतात बाय ग्रॅबिड ॲडल्ट फिमेल आणि मेल जो असतो तो मरतो, ठीक आहे. आणि परत ते एग्स ले डाऊन झाले, ते सेल्फ इनॉक्युलेशन झालं, परत एकदा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हॅचिंग झाली, सिकममध्ये ॲडल्ट वर्म बनलं, ते सायकल सुरू राहतं. तर मेल किती 2 ते 5 mm खूप छोटा आहे, बाय फिमेल 8 ते 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटरची. एग्सचे कसे असतात? प्लॅनो कॉन्व्हेक्स असतात असं, ठीक आहे. प्लॅनो कॉन्व्हेक्स असतात, कलरलेस आणि बॉल्ड आहेत, ठीक आहे. बॉल आहे त्यांच्यामध्ये, टॅडपोल शेप लार्वा असतो प्रत्येक एगमध्ये. आणि तो जो लार्वा नाही आणि जो एग असतो ना तो सॅच्युरेटेड सॉल्ट सोल्युशनमध्ये फ्लोट करतो. लाईफ सायकल कशी आहे बघायची एकदा बघून घे. ॲडल्ट वर्म 4 ते 6 वीक्समध्ये डेव्हलप होत असते. क्लिनिकल फीचर्स बघ. नंतर लॅब डायग्नोसिसमध्ये थ्रू सेलोफेन टेप टेस्ट और युझिंग एनाइट स्वॅब. एनाइट स्वॅब काय असतं? प्लेनो कॉन्व्हेक्स, ठीक आहे, नॉट प्लेनो कॉन्केव्ह ट्रीटमेंट बघ. सो इट इज व्हेरी इझी थिंग. तर आता आपण एंटेरोबियासिस बघितलं, त्याच्याबद्दल काय काय बघायचं होतं बघ मला. बघ पिनवर्म थ्रेड लाईक आहे, सीट वर्म पण म्हणतात त्याला. एग्स बघायचे कशा, प्लेनो कॉन्केव्ह एग्ज आहे त्याच्याकडे, सॉरी प्लेनो कॉन्व्हेक्स. अच्छा ॲनल रिजनला जातात त्यामुळे सीट वर्म म्हणतात त्याला. नेक्स्ट बघायचं आहे आता हे स्ट्रॉंगिलॉइडायसिस. नंतर हे विसरल लार्वा मायग्रेन्स बघायचं, इंटेस्टिनल फिस्टोल आणि प्रिमेटोड इन्फेक्शन. या चॅप्टर पटकन संपतच का नाही आहे. हां ओके, आता स्ट्रॉंगिलॉइडायसिसवरती फोकस करतो, एक एक होऊन जाणार आहे कवर. हां
सो स्ट्रॉन्गिलॉइड्स स्टर्कोरॅलिस बघितलं आपण, म्हणजे बघायचं आहे तर हा युनिक डेंजरस पॅरासाइट आहे, कारण की हा कंटिन्युअसली ऑटो इन्फेक्ट करतो, म्हणजेच इन्फेक्शन वर्षानुवर्ष चालत राहतं. हा जो ॲडल्ट फिमेल आहे तो डिओडेनम आणि अपर जेजुनममध्ये राहतो, DJ आहे तर डी आणि अपर जेमध्ये राहतो. युनिक फीचर्स ऑफ स्ट्रॉन्गिलॉइड्स काय की ते 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात, पॅरासाइटिक फॉर्म आणि फ्री लिव्हिंग फॉर्म. त्याचं पार्थिनोजेनेसिस काय आहे बघायचं. जो फिमेल आहे तो एक प्रोड्यूस करतो विदाउट मेल फर्टिलायझेशन, आणि याला आपण पार्थिनोजेनेसिस म्हणतो. ऑटो इन्फेक्शन कसं होतं, जे लार्वे आहेत ते री एंटर बॉडी विदाउट लिव्हिंग होस्ट, म्हणजे ह्युमन बॉडीला न सोडता ते ऑटो इन्फेक्ट करतात. त्यामुळे काय होतं, हायपर इन्फेक्शन पॉसिबल आहे. त्याचं लाईफ सायकल बघ, फिलेरियल लार्वा जी असते ती इन्फेक्टिव्ह असते, ती स्किनला पेनिट्रेट करते युजली फ्रॉम कंटॅमिनेटेड सेल, मग ती ब्लडमध्ये जाते, लंग्समध्ये जाते, ती सॉल्व्ह होते. त्यामुळे सेम पल्मोनरी मायग्रेशन पॅटर्न होतो. जस्ट आपण हा कुठे पाहिला होता हे आठवतो. नंतर हे ॲडल्ट फिमेल आहे ना इंटेस्टाईनमध्ये, ती ग्लुकोजामध्ये बरो करते आणि एग्ज देते. एग्स हॅच होतात आणि एग्स हॅच इमिडिएटली, त्यामुळे आपण OVV पेरस म्हणतो, म्हणजे लार्वे इमर्ज डायरेक्ट. सो झालं काय, तुमचा लार्वा आला तो स्किनमध्ये पेनिट्रेट झाला, मग तो ब्लड, लंग्स आणि सॉलिडमुळे इंटेस्टाईनमध्ये गेला. तिथे मग तो लार्वा जो आहे तो ॲडल्ट फिमेलमध्ये आला. ॲडल्ट फिमेलला मेलची गरज नव्हती फर्टिलायझेशन, मग तिने स्वतःच एग्स दिले आणि ते एग्स जे आहेत त्या एग्समधून लगेच लार्वा बाहेर आला, त्यामुळे त्याला OVV पेरस नाव दिलं स्ट्रॉन्गिलॉइड्सला. त्याचं ऑटो इन्फेक्शन कसं नॉर्मली लार्वे स्टूलमध्ये एक्झिस्ट करतात, बट समटाइम्स लार्वे बिकम इन्फेक्टिव्ह इनसाइड द इंटेस्टाइन, देन दे पेनिट्रेट द इंटेस्टिनल वॉल और पेनिट्रेट द पेरियनल स्किन आणि रिइन्फेक्ट द सेम पर्सन. लार्वे स्टूलमधून एक्झिट होतात, पण जेव्हा लार्वे एक्झिट न करता इंटेस्टाईनमध्येच राहून इन्फेक्टिव्ह असतात, तेव्हा ते इंटेस्टिनल वॉलला पेनिट्रेट करतील किंवा पेरियनल स्किनला पेनिट्रेट करतील आणि ते इन्फेक्ट करतील. त्याच्यामुळे हायपर इन्फेक्शन सिंड्रोम स्ट्रॉन्गिलॉइड्समध्ये असतो. याचं क्लिनिकल फीचर्स मेनी एसिम्प्टोमॅटिक असतात, पण डायरिया, ॲबडोमिनल पेन, कफ्स, विझिंग होतात. जे लार्वा करेंट्स आहेत हे काय बघायचं. असे इची लिनियर रॅश असते जी रॅपिडली मुव्हिंग असते, युजली थाईज, बटक्स आणि फीटमध्ये. ड्यू टू मायग्रेटिंग लार्वा अंडर स्किन, त्याला आपण लार्वा करेंट्स म्हणतो, कारण करेंट्स म्हणजे रॅपिड आहे आणि लार्वाचं मायग्रेशन होतं अंडर स्किन, त्याच्यामुळे रॅपिडली मुव्हिंग इची लिनियर रॅश असते. आता हायपर इन्फेक्शन सिंड्रोम कोणामध्ये होतं बघायचं. त्यांना असं HIV लोकांमध्ये स्टेरॉइड जे यूज करतात, ज्यांचं इम्युनोसप्रेशन झालं आणि मॅसिव्ह ऑटो इन्फेक्शन होतं. जे लार्वे आहेत ते स्प्रेड एव्हरीवेअर, लंग्स, लिव्हर, किडनी, वेनिंजेस आणि कॅन बिकम फेटल. दिस इज हायपर इन्फेक्शन. कोणामध्ये होतोय, मॅसिव्ह ऑटो इन्फेक्शन आहे आणि लार्वे कुठे कुठे स्प्रेड करतात आणि मग ते फेटल होतं. डायग्नोसिसमध्ये काय बघायचं, स्टूल मायक्रोस्कोपीमध्ये मोटाईल लार्वे दिसतील आपल्याला स्ट्रॉन्गिलॉइड्सचे, नॉट एक्स युजली लार्वे दिसणार, आणि सिरोलॉजी एलिझा अवेलेबल PCR कॅन्डिडेट स्ट्रॉन्गिलॉइड्स DNA. ट्रीटमेंट आयव्हरमेक्टिन, ड्रॉप ऑफ चॉईस आहे, अल्टरनेटिव्स अल्बेंडाझोल आणि थायबेंडाझोल. सो आतापर्यंत आपण ट्रॅक्युरिस बघितला, इंटरोबियस बघितला आणि स्ट्रॉन्गिलॉइड्स बघितला. त्याच्या आधी ॲस्केरिस बघितला होता आणि अजून एक बघितला होता बॅलेंटेडियम कोलाय. नंतर ट्रायक्युरिस, ॲस्केरिस बघितला आणि ठीक आहे. सो ट्रायक्युरिस विप होतं, विप बरीड इन कोलम. म्हणजे त्याचं ना पुढची एंड मोठी होती, पुढची एंड अँटीरियर एंड थिन असते आणि पोस्टीरियर एंड थिक असते, आणि अँटीरियर एंड अशी निडलसारखी म्युकोजामध्ये घुसून जायची, त्याच्यामुळे डिसेंट्री आणि रेक्टल प्रोलॅप्स होता. एंटेरोबियसमध्ये आपण काय बघितलं, ही आहे C2 म्हणजे नाईट इची ॲनस बॉम आहे, टेप टेस्ट करतो आपण. स्ट्रॉन्गिलॉइड्स ऑटो इन्फेक्शन बॉम आहे, हायपर इन्फेक्शन इन इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड कॉज करते. नंतर स्टूल एक्झामिनेशन बाय युजली नॉट युजफुल इन एंटेरोबियस इन्फेक्शन, कारण की ज्याचं आहे एक तर ते स्टूलमध्ये नाही पास होत. नंतर वायडस ट्रायक्युरिस प्रेडिस डिसेंट्री सिंड्रोम, कारण की ते म्युकोजाला तो जसा थिन अँटीरियर एंड जो की धसतोय ना, इन्व्हेड करतोय ना, तर तो म्युकोजल डॅमेज करतो, टिश्यू इंजुरी करतो, इन्फ्लेमेशन करतो. ठीक आहे. आणि हे कुठं बरोबर करतो ट्रायक्युरिस, तो सिकम आणि असेंडिंग कोलॉनमध्ये बरी करत असतो स्वतःला. म्युकोजल इंजुरी, इन्फ्लेमेशन, अल्सरेशन आणि ब्लिडिंग. ठीक आहे. त्यामुळे सगळं पेशंटमध्ये डेव्हलप होतं. नेक्स्ट आहे एक्सप्लेन ऑटो इन्फेक्शन इन स्ट्रॉन्गिलॉइड्स. स्ट्रॉन्गिलॉइड्समध्ये काय आहे की ते स्ट्रॉन्गिलॉइड्स जे आहेत ते तुमच्या इंटेस्टाईनमध्ये जातात आणि रेक्टम प्लस आणि कोलॉनमध्ये जे आहे तर ते चुकीचं बोलतो वाटतं, इंटेस्टाईनल म्युकोजाला हे पेनिट्रेट करतात. वाचून नॉर्मल कॅप्चरी फॉर्म लार्वे जे असतात ते स्टूलमध्ये पास होतात, पण इंटेस्टाईनमध्येच ते जेव्हा ट्रान्सफॉर्म होतात इंटू इन्फेक्टिव्ह फिलेरियल लार्वे, हे लार्वे इंटेस्टाईनल म्युकोजाला पेनिट्रेट करतात, पेरियनल स्किनला पेनिट्रेट करतात आणि रिएंटर सर्क्युलेशन ऑफ सेम होस्ट, त्यामुळे इन्फेक्शन कंटिन्यूअस विदाउट न्यू एक्सटर्नल एक्सपोजर होतं. त्याच्यामुळे स्ट्रॉन्गिलॉइड्स कॅन परसिस्ट फॉर इयर्स. नंतर वाय इज लार्वा करेंट्स, व्हॉट इज लार्वा करेंट्स अँड विच पॅरासाइट कॉजेस. लार्वा करेंट्स म्हणजे रॅपिडली मुव्हिंग इची रॅश असते, लिनियर स्किन रॅश असते आणि कोणतं पॅरासाइट स्ट्रॉन्गिलॉइड्स स्टर्कोरॅलिस कॉज करतो. याला कसं का म्हटलं बघायचं, याचा फोटो बघायचा, याचा एक बघायचा, याचा लार्वा बघायचा. बेसिकली याचा एक लोक इतका म्हणजे थांबत नसतो, लगेच लार्वामध्ये हॅच होत असतो. आणि सर्पिगिनस रॅश असते, इंटेन्स इचिंग, लिनियर ट्रॅक्स असतात, थाईज, बटक्स आणि फीटमध्ये. ठीक आहे. नंतर वाय स्ट्रॉन्गिलॉइड्स हायपर इन्फेक्शन डेंजरस इन स्टेरॉइड ट्रीटेड पेशंट. त्याचे स्टेरॉइड ट्रीटेड पेशंट असतात त्यांची इम्युनिटी सप्रेस झालेली असते आणि स्पेशली इओसिनोफिल मिडिएटेड अँटी हेल्मिंथ डिफेन्स तयार होतो त्यांच्यात. सप्रेस इम्युनिटी स्पेशली ही वाली इम्युनिटी, हा जो डिफेन्स सिस्टम आहे ना तर तो इम्युनिटीला सप्रेस करतो. So strongylloids undergo massive autoinfection, huge increase in larval burden, dissemination to multiple organs. Larvae may invade lungs, liver, kidneys, meninges, leading to disseminated strongyloiditis, which can be fatal. ठीक है. ठीक आहे. तर आता आपण काय काय पाहिलं बघ. स्ट्रॉन्गिलॉइडायसिस बघितलं तर रॅश गरजेची आहे ना. Geographically restricted to hot humid climate. And female worm lives in duodenum and upper part of jejunum. Male never found in humans. For this reason, existence of male worm is still up for debate. Parthenogenesis आहे याच्यामध्ये. Morphology, parasitic females, tiny 2-3 mm च्या. Free living females, even smaller आहेत 1 to 2 mm. Eggs immediately hatch into larvae. Life cycle बघायची.
फायलिफॉर्म लार्वे डेव्हलप इंटू हे बघा ह्युमन्स गेट इन्फेक्टेड बाय पेनिट्रेशन ऑफ स्किन बाय फिलिफॉर्म लार्वे मग त्याची फ्री लिव्हिंग सायकल होते मग फिलिफॉर्म लार्वे डेव्हलप इंटू ॲडल्ट वर्म स्मॉल इंटेस्टाईन जोडेन वॉकर जेजन ॲडल्ट फिमेल इंटेस्टाईनमध्ये राहते मग त्याची पॅरासायटिक सायकल होते मग ती रॅप्टेडिफॉर्म लार्वे हॅच फ्रॉम एग्समधून ह्या रॅप्टेडिफॉर्म लार्वे निघतात इंटेस्टाईन ग्लुकोजा मायग्रेट टू ल्युमन मग जे लार्वे स्टूलमध्ये एक्सक्रीट होतात आणि डेव्हलप इंटू फिलिफॉर्म लार्वे किंवा डेव्हलप इंटू ॲडल्ट फ्री लिव्हिंग वर्म्स मग हे वर्म्स एग रिलीज करतात एग लगेच हॅच होतो परत हा एग हॅच लार्वा हॅच झालेला म्हणजे एगमधून लार्वा जो हॅच झाला तर तो फिलिफॉर्म लार्वेमध्ये बनतो आणि तो इन्फेक्ट करतो असं एकंदरीत सायकल आहे तर हे जे आहे ना मग काय हे रॅप्टिफॉर्म हे ॲडल्ट फॉर्म आहे एग आहे हा आणि रॅप्टिडिफॉर्म रॅप्डिटिफॉर्म लार्वे आहे रॅप्टिडिफॉर्म ठीक आहे हे बघ अदर टेस्टमध्ये इओसिनोफिलिया अँड एलिव्हेटेड IgE मे बी प्रेझेंट ड्रग ऑफ चॉईस आयबरमेक्टिन थायबेंडाझॉल अल्बेंडाझॉल नेक्स्ट बघायचं आहे विसरल लार्वा मायग्रेन्स नंतर बघायचं इंटेस्टिनल सिस्टोड इन्फेक्शन सिस्टोडमध्ये आधी टेनिया सजॅनाटा सोलियम त्याचं इन्फेक्शन बघायचं नंतर एच नानाचं बघायचं नंतर एच डिमिन्युटाबद्दल डायफायलोबोथ्रायसिसबद्दल नंतर ट्रिमॅटो बघायचं ट्रिमॅटोमध्ये फेशिओलोसायसिस आणि इंटेस्टिनल सिस्टोसोमियासिस